ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंच्या कार्याचा गौरव म्हणून संरक्षण मंत्रालय आणि सैन्याद्वारे राळेगणला एक रणगाडा भेट देण्यात आला आणि त्यावर भाऊक होत अण्णा हजारेंनी हे नव प्रेरणास्थळ ठरेल असा विश्वास वर्तवलाय. पाहूया. ज्येष्ठ समाजसेवक आणि लोकपाल आंदोलनाचे जनक अण्णा हजारे यांना सरकार आणि सैन्यातर्फे रणगाडा भेट देण्यात आलाय. संरक्षण मंत्रालय आणि सैन्यानं राळेगणच्या विकास कामांपासून प्रेरित होत अण्णा हजारे यांना हा रणगाडा दिलाय. हा रणगाडा 1965 आणि 1971च्या युद्धात वापरण्यात आला होता. T-55 अर्थातच भीम रणगाडा असं त्याचं नाव आहे. त्याला शौर्यसिद्धी असंही नाव देण्यात आलंय. समाजसेवेमध्ये सक्रिय होण्याआधी अण्णा हजारे भारतीय लष्करातही होते. त्यांच्या कार्याची दखल घेत हे भेट देण्यात आली. मी स्वतः केलेलं आहे. 1965 गोळे लागले, 3 गोळ्या लागल्या तरी वाचलो. मी ठरवलं की आता हा माझा पुनर्जन्म आहे. आता हा नवीन जन्म गाव, समाज आणि देशाची सेवा करायची असा निर्णय घेतला. मी व्हॉलंटियर पेन्शनचा झालो आणि व्हॉलंटियर पेन्शनवरती आलो. लग्न केलं नाही कारण आधी ठरवलं होतं की सगळं आयुष्य गाव, समाज आणि देशाची सेवा करायची. लग्न सगळेच करतात पण कोणीतरी वाहून घेतलं पाहिजे. देशासाठी, समाजासाठी स्वतःला वाहून घेतलं पाहिजे. यावेळेस अण्णा हजारे यांनी भावुक होत आपल्याला 1965 मध्ये 3 गोळ्या लागल्या पण तरीही मी वाचलो आणि नंतर समाजसेवेचं कार्य सुरू केलं अशा भावना व्यक्त केल्या. कुणाल जायकर, TV9 मराठी, राळेगण सिद्धी, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.